तर मित्रांनो, आपल्यासोबत आज इथे डॉक्टर नितीन राऊत सर आलेले आहेत. आपण त्यांचे देखील एक बाईट घेऊया आणि त्यांचं काय मत आहे ते देखील जाणून घेऊया मित्रांनो. तर आपल्यासोबत आज नितीन राऊत देखील आहेत. सर या आंदोलनाबद्दल तुम्ही काय म्हणता? हे आंदोलन एका शांततेमध्ये शांतिप्रिय लोकांचं आंदोलन आहे. बोधगया येथील महाबोधी महाविहार जे जगातील सर्व बौद्धांचं दंभस्थान, पवित्र स्थान, ज्या ठिकाणी 2600 वर्षापूर्वी तथागत भगवान गौतम बुद्धाला ज्ञान प्राप्ती झाली होती, ते स्थान जे 3ऱ्या शतकामध्ये सम्राट अशोकाने ज्या ठिकाणी महाबोधी महाविहाराचं निर्माण केलं, ते पवित्र स्थान 1949च्या बिहार कायद्याच्या अनुसार ते हिंदू धर्माच्या ताब्यामध्ये आहे. भारताला राज्यघटना मिळून आज 75 वर्ष पूर्ण झालेत. राज्यघटनेच्या 25व्या कलमाअंतर्गत देशातील सर्व धर्माला त्यांची प्रार्थना करणं, त्यांची उपासना करणं, त्यांच्या पवित्र स्थानाची रक्षा करणं याचे अधिकार प्राप्त असताना ज्याला वर्ल्ड हेरिटेज म्हटलं जातं, ते तथागत भगवान बुद्धाचं पवित्र स्थान महाबोधी महाविहार याच ठिकाणी हिंदू समाजाला त्या ठिकाणी का पुजारी म्हणून नेमलेलं आहे, त्यांच्या ताब्यात हे विहार का देण्यात आलेलं आहे, याच्या निषेधार्ह आणि ते बौद्धांच्या अखत्यारीत देण्यात यावं या मागणीसाठी हा या ठिकाणी ऐतिहासिक अनेक वर्षानंतर भूतो न भविष्यती असा नागपुरामध्ये एक शांती मार्च या ठिकाणी निघालेला आहे. मी या निमित्तानं नागपूरच्या सर्व बौद्ध जनतेला धन्यवाद देऊ इच्छेन की आपण तथागत भगवान बुद्धाने दिलेला शांतीचा संदेश, आम्हाला जगामध्ये युद्ध नको तर बुद्ध व्हा, आज त्याचे प्रमाण या शांती मार्चच्या माध्यमातून या नागपुरात झळकलेले आहेत. ही केवळ एक प्रकारचं ट्रेलर या देशामध्ये लोकांना, जनतेला आणि देशाच्या सरकारला दाखवण्यासाठी आहे. ही क्रांतीपूर्वीची शांतता आहे. सरकारने आमचं धीर बघू नये या ठिकाणी आणि लवकरात लवकर बौद्ध धर्मियांचं धम्मस्थान त्यांच्या स्वाधीन करावं, हीच मागणी घेऊन या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत. तर अशा पद्धतीने आपण इथे डॉक्टर नितीन राऊत सर यांची देखील प्रतिक्रिया जाणून घेतलेली आहे मित्रांनो. तर मित्रांनो, अशा पद्धतीने ही रॅली नागपूरच्या संविधान चौक इथे आलेली आहे मित्रांनो. आताच आपण डॉक्टर नितीन राऊत सर यांची देखील प्रतिक्रिया आपण जाणून घेतलेली आहे. पण प्रश्न आपल्यासमोर जशाल तसा प्रश्न निर्माण झालेला आहे की ह्या रॅलीनंतर देखील बिहार सरकार अर्थात भारत सरकार जागे होईल का, आणि जे महाबोधी महाविहार आहे जे ब्राह्मणांच्या हातात आहे, पंड्यांच्या हातात आहे, ते बौद्ध धर्मीयांच्या हातामध्ये देतील का, हा आपल्यासमोर आजही प्रश्न निर्माण झालेला आहे. तर ते नेमकं काय होईल पुढे, त्याची अपडेट आम्ही नेहमी तुम्हाला देत राहू मित्रांनो. तर अशा पद्धतीने दीक्षाभूमीपासून जो मार्च निघालेला होता तो संविधान चौक इथपर्यंत आलेला आहे. तुम्ही बघू शकता की माझ्या मागे कशा पद्धतीने इथे लोक उभे होते आणि आता तो समाप्ती झालेली आहे. लोक आपापल्या घरी आता चाललेले आहेत आणि काही लोक इथे आहेत, काही लोक नाही आहेत, काही लोकांचं जेवणसुद्धा झालेलं आहे, काही लोकांचं नाही. तर हा संविधान चौक आता मोठ्या प्रमाणात जन आंदोलनाचं केंद्र झालेलं होतं मित्रांनो थोडा वेळा अगोदर.